नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोकळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्याच्या निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षांपासून रखडलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल खऱ्या अर्थानं वाजला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याची प्रतीक्षा होती, परंतु याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण असल्यामुळे ती निश्चितता नव्हती आणि राज्य सरकारकडूनही या निवडणुका लवकरात लवकर घेण्याबाबत कुठलेही संकेत दिले जात नव्हते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक मरगळ निर्माण झाली होती. यातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या सरकारकडे सध्या 288 पैकी जवळपास 237 आमदारांचं पाठबळ आहे. 3 पक्षांच्या या महायुती सरकारकडे स्वतःचं पाशवी बहुमत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी फारसं कौतुक नव्हतं. प्रशासकीय काळामध्ये विशेषतः जिल्हा परिषद आणि महापालिका नगर परिषद यांच्यामध्ये आमदारांना मुक्त हस्ते हस्तक्षेप करता येत होता. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असलेला निधीही आमदारांना खर्च करता येत होता. त्यांच्या इंटरेस्टची कामं करता येत होती. यामुळे आमदारांकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजे असा आग्रह नव्हता. यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरोखर वेळेवर होतील का असा सर्वांनाच प्रश्न होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने तो प्रश्न निकाली काढलेला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे या निवडणुकांचं राजकीय चित्र कसं असेल याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आपण प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्याचा विचार करणार आहोत आणि राज्यातही त्याच प्रकारची परिस्थिती राहील असाही आपण संदर्भ घेणार आहोत. राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचं सरकार आहे. या सरकारकडे भलं मोठं बहुमत असल्यामुळे आणि कोणताही एक पक्ष या सरकारमधून बाहेर पडला किंवा 2 पक्ष बाहेर पडला तरी हे सरकार डळमळीत होणार नाही याची जाणीव असल्यामुळे निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणं यामध्ये फारसा कुठलाही अडथळा येत नाही. मात्र यातूनच अंतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अधिकाधिक पाठबळ मिळालं पाहिजे, आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार विजयी झाले पाहिजे, यासाठी या 3 पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. विरोधात असलेल्या शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या 3 पक्षांचे मिळून केवळ 50च्या आत आमदार आहेत आणि या पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल विधानसभा निवडणुकीनंतर खचलं आहे. या परिस्थितीमध्ये विरोधात असलेले कार्यकर्ते आपल्या पक्षाकडे कसे घेता येतील, विरोधातील नेते आपल्या पक्षाकडे कसे घेता येतील, याशिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांना तो पक्ष पुन्हा त्या घेत नसेल तर आपला मित्र पक्षच त्या बंडखोरांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ करत आहे, अशी परिस्थिती आहे. हे सगळं चित्र बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मुख्य लढती ह्या महायुतीच्या 3 घटक पक्षांमध्येच होणार असं चित्र दिसत आहे. यासाठी आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्याच्या 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्याखालोखाल भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर शिवसेना असं पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 2 व MIMचा मालेगाव मध्य मतदारसंघातील 1 असे आमदार आहेत. आता या विधानसभा निवडणूक लढवताना महायुतीनं युती केली होती. त्यामुळे महायुतीचा प्रत्येक मतदारसंघात 1 उमेदवार होता आणि 14 जागांवर ते विजयी झाले. समोरही महाविकास आघाडीची सुद्धा आघाडी होती, त्यामुळे एकाच एक लढती या प्रामुख्यानं होत्या. तर काही मतदारसंघामध्ये दोन्ही बाजूने थोड्याफार प्रमाणात बंडखोरी झालेली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल त्यावेळेस महापालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार विजयी झालेले आहेत. म्हणजे नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार किंवा भारतीय जनता पक्ष त्यांचं वर्चस्व ठेवण्यासाठी प्रयत्न करणार.
नाशिक महापालिकेत प्रामुख्यानं 2014 पासून भाजप आणि शिवसेना यांच्यातच लढत होत आलेली आहे. त्यातही शिवसेनेचे आता 2 तुकडे झालेले आहेत. शिवसेना 2 पक्षांमध्ये विभागली गेली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रामुख्यानं भाजप, शिवसेना आणि शिवसेना उभाठा या 3 पक्षांमध्येच प्रमुख लढत होईल आणि बाकीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या पक्षांचे उमेदवार थोड्याफार ठिकाणी आपला प्रभाव दाखवू शकतील. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा विचार केला तर 7 विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि उरलेल्या 2 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं वर्चस्व आहे. या बाबींचा जर आपण विचार केला तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना विरुद्ध भाजप असा तिरंगी प्रमुख लढती होती आणि आपल्याला तुल्यबळ उमेदवार मिळावेत म्हणून या सत्ताधारी 3ही पक्षांकडून विरोधी पक्षातील चांगले कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाईल. याचा परिणाम असा होईल की निवडणूक लढण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जर आपल्याला निधी मिळणार असेल किंवा त्यानंतर सत्ताधारी पक्षाची मदत मिळणार असेल तर आपला विजय सोपा होईल. यामुळे विरोधी पक्षांकडून उमेदवारी करण्यासाठी कोणी धजावणार नाही. यामुळे तुल्यबळ उमेदवार हे प्रामुख्यानं महायुतीतल्या 3 घटक पक्षांकडे येतील आणि उरलेले उमेदवार हे महाविकास आघाडीकडून लढू शकतील. याचा परिणाम असा होईल की महाविकास आघाडीने जरी आघाडी करून एकत्र निवडणूक लढवली तर महायुतीचे 3 पक्ष आणि महाविकास आघाडी असा चौरंगी सामना होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं, या निवडणुकीचा रिझल्ट काही लागला तरी जास्त जागा या महायुतीतील पक्षांनाच मिळू शकतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर महायुतीचं वर्चस्व आहे आणि पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रावर महायुतीचंच वर्चस्व आहे असं चित्र निर्माण केलं जाऊ शकतं आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आपल्याच पक्षाकडून किंवा आपल्याच महायुतीकडून संधी दिली जाईल. म्हणजे महायुतीकडचे 3ही पक्ष परस्परांच्या विरुद्ध लढल्यामुळे आणखी एक फायदा होऊ शकतो. तो म्हणजे युती करून जर लढले तर त्याच पक्षाचे बंडखोर हे समोरच्या पक्षांना म्हणजे विरोधी पक्षांना जाऊन मिळतील आणि विरोधी पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार जातील. यामुळे महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे महायुती करून निवडणूक लढवण्यापेक्षा परस्परांच्या विरुद्ध निवडणूक लढवली तर बंडखोरी होणार नाही, विरोधी पक्षांना चांगले उमेदवार मिळणार नाही आणि कोणताही उमेदवार निवडून आला तरी तो महायुतीचाच असणार. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं प्रमुख लढती ह्या महायुतीतील 3 घटक पक्षांमध्येच होणार आहे आणि सध्या या 3 पक्षांच्या नेत्यांमध्ये किंवा त्या 3 पक्षांच्या मंत्र्यांमध्ये ज्या पद्धतीचा बेबनाव असल्याच्या बातम्या येत आहेत त्या बघता हे 3ही पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मग ती एकमेकांना असो की विरोधी पक्षांना असो पण ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील आणि आपला खुंटा बळकट करून घेतील असंच दिसतंय. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.